हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, श्री गुरुना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये आपण 21 नंबरचा भगवद्गीतेतील 6व्या अध्यायातील श्लोकाचे सुरुवात केलेली आहे। 21 नंबरच्या श्लोकावरचा 367 नंबरची ओवी जी आहे त्याचा विचार आपण केलेला होता। माऊली बोलतात, परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपणी याते आपण देखे, देखत किंवा ओळखे म्हणे तत्व हे मी, तिये ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्य बैशे, मग आपण पा समरसे विरुनी जाय। ज्या ठिकाणी थांबल्यानंतर, ज्या ठिकाणी स्थिर झाल्यानंतर आणखीन कुठल्याही सुखाची काही कल्पना करावी लागत नाही किंवा दुसऱ्या कुठल्या सुखाचा विचार करायची गरज पडत नाही, असं एकदा ओळख झाली ब्रह्मसुखाची, एकदा त्या आत्मतत्वाची ओळख झाली की पुन्हा तो योगी, तो महात्मा तिथून हलत नाही किंवा बाहेर आत्म्याशी एकरूप झाल्यामुळे त्याचा चित्तपणा जो असतो तो चित्तपणा विरून जातो। कारण परतोनी पाठमोरे ठाके शब्द विचारलेला आहे, बोललेले आहेत माऊली। आणि त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की जे बुद्धिग्राह्य असणारं जे तत्व आहे त्या बुद्धिग्राह्य तत्वानं त्याला जाणण्याचा त्याला जो बोध होणार आहे त्या बुद्धीने होणार आहे आणि बुद्धीने झालेल्या बोधामुळे तो अत्यंत अत्यंतिक सुखाचा अनुभव त्या स्थिर असणाऱ्या ठिकाणी आत्म्याशी एकरूप होऊन तो घेत असतो। माऊली बोलतात की आत्मतत्वाची ओळख झाल्याबरोबर ते स्थिर चित्त जे आहे ते सुखाच्या साम्राज्यावर बसतं। तुकोबांचा अभंग आहे, आता उठाविषयी मना येत नाही नारायणा, झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठाविषयी मना येत नाही नारायणा। एकदा ते चित्त त्यामध्ये विलीन झालं की तिथून बाहेर पडावं असं वाटत नाही। तुकोबाजी बोलतात, नारायण शब्द वापरतात, तो आत्मस्वरूप अशी वापरतात आणि काय म्हणतात, झाले समाधान, आता समाधानाला पावलो, तुमचे देखील चरण म्हणजे आत्मतत्व पाहिलं, आता उठावेशे म्हणा, माझ्या चित्ताला तिथून हलावंसं वाटत नाही कारण चित्तपणात राहिलेलं नाही, आता उठावेशे म्हणा येत नाही नारायणा, आणि त्या तत्वापासून मला हलावंसं वाटत नाही कारण सगळ्या सुखाचं साम्राज्य तिथं आहे। आता सगळ्या ह्या गोष्टी अनुभवाच्या आहेत बरं काय। ह्या जर आपण कुठल्या तरी एखाद्या पामराला आणि वैश्विक प्रापंचिकाला जर सांगत बसलो तर ह्याचा अर्थबोधसुद्धा होणार नाही। तो भाग मुद्दा वेगळा आहे। जे सतत नामाच्या साधनेमध्ये असतात, नामाबरोबर तत्वचिंतन करतात, ज्याला ईश्वराबद्दलचं सद्गुरूंच्या उपदेशाबद्दलचं अत्यंत निष्ठा आहे, अशाच व्यक्तीला याचा बोध होईल। अन्यथा वरवर नावापुरता, नाव कमवण्यासाठी, कीर्तीसाठी केलेल्या परमार्थिक लोकांसाठी हा उपदेश उपयोगाचा असणार नाही। म्हणून माऊली बोलतात, ती ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्यी बैशे, मग आपण पा समरसे विरोणी जाय। आता 368 नंबरची त्या श्लोकावरची शेवटची ओवी, जया परते आणि नाही, जया ते इंद्रिये नेनती कही, ते आपणची आपुलिया ठाई होऊन ठाके। आता माऊली बोलतात, ज्याच्यापेक्षा इतर कोणताही असा श्रेष्ठ सुखाचा अनुभव नाही, जया परते आणि नाही, आणि ज्याला इंद्रिय कधीच जाणत नाही।
श्लोकामध्ये वापरलेला शब्द जो आहे ना, अतींद्रियम शब्द वापरलेला आहे, तो यतत बुद्धीत ग्राह्य म्हणून बुद्धीत ग्राहम अतींद्रियम, जे इंद्रियाला पकडता येत नाही, जे इंद्रियाच्या अतीत आहे. अतीत म्हणजे इंद्रियांच्या पलीकडे आहे. कालच्या चिंतनामध्ये आपण शेवट करताना पाहिलेलं होतं की शरीरापेक्षा सूक्ष्म इंद्रिय आहेत, इंद्रियापेक्षा सूक्ष्म मन आहे, मनापेक्षा सूक्ष्म बुद्धी आहे, त्यामुळं बुद्धीलाच बोध होतो असा विचार मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेला होता. जर इंद्रियांचा क्रमांक खालचा लागतो तर त्याला वरच्या टप्प्यावर असलेल्या आत्मबोधाचा विचार सुद्धा करता येणार नाही. त्यामुळं जेव्हा देहासक्ती आणि विषयासक्ती कमी होते त्यावेळी एक एक पायरी ओलांडून हा साधक पुढे 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 जातो. आणि मग जयाप्रते आणि नाही, माऊली काय बोलतात, या सुखापेक्षा श्रेष्ठ आणखीन काही नाही, कारण आत्मस्वरूपाच्या पलीकडे जाणण्यासारखे काही नाही. श्रुतीचं उपनिषदाचं वचनच आहे, ते म्हणतात हे एक जाणल्यामुळं सगळं जाणल्यासारखं होतं. म्हणजे ह्या एकाचा अनुभव घेतला तर सर्व सुखाचा अनुभव प्राप्त होतो. एकाचं ज्ञान झालं की ते आत्मज्ञान होतं, सर्व प्रकारचं ज्ञान होतं. एकाची सत्ता जाणली की सगळे जगावर किंवा सगळ्या ब्रह्मांडावर असणाऱ्या सत्तेचा अंदाज यायला लागतो. पण हे तत्व जे आहे, हे सुख जे आहे, श्रेष्ठ दर्जाचं सुख आहे, ते इंद्रियांना पकडण्यासारखं नाही. या सुखापेक्षा आणखीन काही नाही. जया प्रते आणि नाही, परंतु जया ते इंद्रिय नेनती कही, नेनती म्हणजे जाणत नाहीत. या सुखाला इंद्रियजन्य सुख जे असतं, कारण ते स्वतः स्वस्वरूपाशी एकरूप होऊन राहतं, त्यामुळे ते इंद्रियातीत आहे. त्यामुळे इंद्रियाला ते पकडता येणार नाही. इंद्रिय फक्त काय विचार करतात, बाहेरच्या सुखाचा विचार करतात. बाह्य सुख जे आहे, ज्याला लौकिक सुख आपण म्हणतो, जे विषयापासून प्राप्त होतं, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, जे मात्रास्पर्श म्हणजे इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधातून निर्माण होणारं जे सुख आहे, ते सुख फक्त बाहेरूनच प्राप्त होतं. पण बाहेरील सुखाला खऱ्या सुखाचा, बाहेरील सुखामुळे खऱ्या सुखाचा अनुभव येत नाही. ते सुख येणार आणि जाणार असतं. त्यामुळे इथं वर्णन करताना म्हणतात, इंद्रियजन्य जे सुख आहे ते कसं आहे, प्रिय विषयावर अवलंबून असतं. त्यासाठी विषय असायला पाहिजेत आणि तो विषय आवडला पाहिजे. त्यामुळे व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीच्या संबंधानं हे सुख निर्माण होतं. इंद्रिय माझी आहेत बरोबर आहे, पण विषय तरी सापडला पाहिजे ना इंद्रियाला. माझ्या जिभेला खावंसं वाटते काहीतरी गोड गोड, पण गोड पदार्थ त्याला समोर सापडायला पाहिजे ना, तो विषय आहे त्याचा. तो विषय जर त्या जिभेला सापडला तर इंद्रिय म्हणजे जीभ आणि तो विषय खाण्याचा पदार्थ, भोग पदार्थ, त्यांचा संयोगानं सुख होतं. आता यासाठी काय करायला पाहिजे, काहीतरी वस्तू पाहिजे ना, संबंध काहीतरी यायला पाहिजे. त्यामुळे हे जी सगळी इंद्रियजन्य सुख जे आहेत, ही व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीच्या संबंधानं प्राप्त होतात, म्हणून ही सुख पराधीन आहेत. आणि माझं हे आत्मसुख जे आहे हे स्वाधीन आहे, कारण स्वतः सिद्ध आहे. आपण मागच्या वेळा बघितलेलं आहे, हे कुठून आणावं लागत नाही, तर ते आपल्याजवळ आहे. प्रत्येकाजवळ हा एकमेव खजिना प्रत्येकाजवळ आहे. जे नरदेहामध्ये जन्माला आले त्या नरदेहाकडे, प्रत्येकाकडं या सुखाचा अनुभव घेण्याची कपॅसिटी आहे. फक्त ती किती वापरतात, त्याचं पूर्वपुण्य केवढं आहे, त्यांना मिळालेली संगत किती आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार होतो. आणि त्यामुळे ते त्या सुखाला सगळं सुख प्राप्त करू शकत नाहीत. कारण दुसरी गोष्ट, आता आपण इंद्रियाला ते इंद्रिय नेनती कही असं माऊली बोलतात. इंद्रिय नेनती म्हणजे ते इंद्रियजन्य सुख, इंद्रियापासून मिळणारे जे आहे त्याला विषय लागतात. त्यामुळे इंद्रियांना हे सुख पकडता येत नाही. पण आत्यंतिक सुख मात्र कसं आहे, हे जसं इंद्रियजन्य सुख हे पराधीन आहे, तसं आत्यंतिक सुख जे आहे तो इंद्रियांचा विषय बनू शकत नाही. तिथं मन सुद्धा पोचत नाही म्हणून सांगितलेलं आहे. माऊलींची उवे आहे की तिथं म्हणतात की त्या ठिकाणी पोचायला मनाची सुद्धा शक्ती कमी पडते. फक्त त्याला बुद्धिग्राह्य हा शब्द वापरलेला आहे. त्याची कारणं आपण मागच्या कालच्या चिंतनामध्ये पाहिलेली आहेत आणि त्यामध्ये ते बोललेले आहेत, बुद्धिग्राह्य म्हणजे बुद्धिजन्य नव्हे, तर बुद्धिग्राह्य आणि बुद्धिजन्य यातला फरक आहे. बुद्धी जर लौकिक पद्धतीने काहीतरी जाण्याचा प्रयत्न केला तर त्या बुद्धीला, अशुद्ध बुद्धीला, प्रापंचिक बुद्धीला त्या सुखाचा अनुभव येणार नाही. पण जी बुद्धी अगदीच
परमेश्वराच्या ठिकाणी लीन झाली आहे तीच परमेश्वराला ओळखू शकते. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकीशी राजे सकळ सिद्धी. हे बुद्धीचं वैभव कोणत्या बुद्धीचं सांगितलेलं आहे? शुद्ध, सूक्ष्म आणि स्थिर बुद्धीचं वैभव सांगितलेलं आहे. त्यामुळे कालचा कठोपनिषदाचा एका श्लोकाचा आपण विचार केला होता ना, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी, असा जो वर्णन कठोपनिषदामध्ये केलेला आहे श्रुतीनं, त्याचा अर्थ तोच होतो. त्यामुळं बुद्धिजन्य आणि बुद्धिग्राह्य याचा विचार झाला. हिथं आता म्हटलेलं आहे त्या सुखाचं अंदाज या इंद्रियांना येत नाही, कारण मन सुद्धा तिथं पोचू शकत नाही. त्यामुळे विषय सुखाची आस कधीच पूर्ण होत नाही. विचार केला तर कुठल्या विषयातला दोष कोणता असेल तर अतृप्ती. जसं मिथ्यात्व त्यामध्ये आहे, दुःखरूपता आहे, तसंच पराधीनता आहे, तसं त्यामध्ये काय आहे? अपूर्णता. प्रत्येक विषय सुखामध्ये अपूर्णता आणि उणीव आपल्याला लगेच येते. कारण विषय सुखाची आस कुणाची आतापर्यंत कोणी समाधानाने तृप्त होत नाही. याचं कारण आहे विषय पूर्णत्व देत नाहीत, आपल्याला पूर्ण सुखाचा अनुभव आणून देत नाहीत. कारण वरती बाहेर जातात आणि त्यामुळे बाहेर जाऊन ते सुख घेऊन येतात. आणि जिथं बाहेर जाणं आहे तिथं येणं आहे, आणि जिथं येणं आणि जाणं असतं तिथं खरं सुख नसतं. ज्या सुखाला येणं जाणं आहे, कधी कधी चांगली वेळ, कधी कधी वाईट वेळ, कधी कधी शुभ प्रसंग घडतात, काही वेळा असे अशुभ प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये घडतात. कारण विषयांच्या द्वारे मी सुख कमवण्याचा, इंद्रियांच्या मदतीनं आणि विषयांच्या माध्यमातून ते सुख मी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं त्याला बंधनं पडतात. त्यामुळं इंद्रिय जे आहेत ते फक्त केवळ पंचविषयांना जाणतात. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. आणि प्रत्येक इंद्रियांचे 5 विषयच होऊन जातात. शब्दाचा एक विषय आहे आणि शब्द हा विषय आहे एका इंद्रियाचा. उदाहरण आपण घेतलं, शब्द जे आहे तसं शब्द. स्पर्श जो आहे विषय तो दुसऱ्या एका इंद्रियाचा, त्वचेला स्पर्श करतो. शब्द स्पर्श. रूप आहे डोळ्याचा विषय आहे, रस आहे जिव्हेचा विषय आहे, आणि गंध आहे तो घ्राणाचा विषय आहे. म्हणजे प्रत्येक 5 इंद्रियांसाठी पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत ती पंच विषय, त्याला तन्मात्रा जो शब्द वापरतात, तो इंद्रिय केवळ त्या पंच विषयांना जाणतात. ते बुद्धीच्या पलीकडे, मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे जायला त्यांची क्षमता नसते. आहेत कुठं? ते खालच्या स्तरावर आहेत. त्यांना ओलांडून जर जायचं असेल या तत्वाला जाणायला, तर त्याला मन ओलांडायला पाहिजे. मन काय ओरंडू कुणाला देतच नाही, उलट ते मन अधपातीत नेतं. मन पुढे जाऊच देत नाही कुणाला. त्यामुळे मनाला ओलांडून, बुद्धीला ओलांडून इंद्रियांची क्षमता एवढी नाही आहे. त्यामुळे इंद्रिय त्या ठिकाणी पोचू शकत नाहीत. वर्णन श्रुतीने केलेलं आहे बघा. न तत्र चक्षुर गच्छती वाग गच्छती नुमना. श्रुतीचं वचनच आहे बघा. न तत्र चक्षुर गच्छती. चक्षु म्हणजे डोळे. त्या ठिकाणी डोळे सुद्धा जाऊ शकत नाहीत. वाणी पोचू शकत नाहीत. नुमना गच्छती नुमना. नुमना म्हणजे मन सुद्धा पोचू शकत नाही. ज्या ठिकाणी डोळे पोचू शकत नाहीत, वाणी पोचू शकत नाही, वाणीनं त्याचं वर्णन करता येत नाही, कारण ते शब्दात पकडण्याचे विषय नाही. जे वासानं कळणार नाहीत, कारण ते घ्राणाचा विषयच नाही. घ्राणाचे, डोळ्याचे किंवा कानाचे विषय सगळे हे लौकिक आहे. त्यामुळे लौकिकाचा अर्थ इंद्रिय काढू शकतात. डोळे जे करतात ना, ते डोळे विचार कुणाचं करतात? जे दिसतंय त्याचं. पण जे दिसतच नाही ते डोळ्यांना कसं प्राप्त होईल सांगा बघू? आमच्या डोळ्यांना इकडलं लौकिकामधलं सुद्धा काही काही दिसत नाही, जर मोतीबिंदू झाला असेल तर. मग तिकडलं ते आत्मतत्व ते दिसेल काय? ज्याला आकार नाही, ते आकार नसलेलं तत्व, ज्याला रूप नाही, ते तत्व कसं दिसेल? म्हणून श्रुती बोलते न तत्र चक्षु. तिथं पोचू शकत नाही. चक्षुर गच्छती न मना न वाघ सुद्धा. माऊली छोट्या शब्दात अगदी 12व्या अध्यायामध्ये त्या मनाचं वर्णन, त्या तत्वापर्यंत इंद्रिय कशी पोचू शकत नाहीत याचं वर्णन करणारी ओवी फार सुंदर आहे बघा. मनाची नकी न लगे जेत बुद्धीची दृष्टी न रेगे, इंद्रिया किरजोगे काही होईल. अरे जिथं मनाचं नक्की म्हणजे मन जरा सुद्धा पोचू शकत नाही, बुद्धी जिथं दृष्टी त्याची बुद्धीची जाऊ शकत नाही, ते इंद्रियांना कसं होईल? कीर जोगे काय? कीर जोगे काही होईल म्हणजे इंद्रियांना कसं प्राप्त होईल?
माऊलींची 12व्या अध्यायातली उभी आहे बघा, 41 नंबरची उभी आहे. फार सुंदर त्यांनी वर्णन केलंय की या श्रुतीच्या, ही श्रुतीवचन आहे ना, न चक्षुर गच्छती, त्याचं वर्णन त्यामध्ये साधारणपणे आलेलं आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी म्हणजे सगळ्या उपनिषदांचं सार आहे. आपल्याला माहीत आहे, जसा गीता ही उपनिषदांचं सार आहे, तसं माऊलींची ज्ञानेश्वरी सुद्धा सगळ्या वेदांचं सार आहे. सगळे त्यामध्ये कर्मयोग आहे, त्यामध्ये भक्तियोग उपासना आहे, त्यामध्ये ज्ञानयोग आहे आणि ज्ञानोत्तर भक्तीचेही वर्णन आहे. असा परिपूर्ण ग्रंथ आणि परिपूर्ण व्याख्याने आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळतं. त्यामुळे ज्ञानेश्वरीनं माऊली स्वतःच बोलतात, मी स्वतःच्या मनाचं काही लिहिलेलं नाही, तर ते वेदाने जे मला सांगितलेलं आहे ना, ते वेदाने सांगितलेलंच मी त्याचा विचार केलेला आहे. त्यामुळं हे सुख आहे इंद्रियजन्य किंवा विषयजन्य नसल्याने परावलंबी आहे. आणि ब्रह्मज्ञान जे आहे, त्याला आत्मज्ञान आपण म्हणतो, ते ब्रह्मज्ञानाने जे सुख मिळतं, ते सुख मिळतं म्हणणं चुकीचं आहे. तो सुखरूपच होतो. त्या ज्ञानामुळं, जे ज्ञान प्राप्त झाल्यामुळं आत्मज्ञान, तो सुखरूप होतो. त्यामुळे सुखरूप झाल्यामुळं इतर सुखाची त्याची इच्छा संपते. म्हणून माऊली म्हणतात, जया परते आणि नाही. दुसरं असं कुठलीही गोष्ट नाही, इतकं श्रेष्ठ दुसरं कुठलं सुख नाही की ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ व प्राप्य दुसरे काही नाही. असं ते आत्यंतिक सुख शब्द वापरला जो आहे ना, तो आत्यंतिक सुख आहे. त्या सुखाचं म्हणजे आत्मसुख जे आहे ते आत्यंतिक आहे, त्याला अंत नाही, त्याला आद्य सुरुवात नाही आणि त्यामुळे ते कुणावरही अवलंबून नाही. पण विषयजनित जी सुखे आहेत, समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. विषयजनित सुखामुळं आपल्याला समाधान प्राप्त होणार नाही, तृप्तीचा अनुभव येणार नाही. सौख्य होणार नाही म्हणजे काय? तृप्तीचा अनुभव येणार नाही. म्हणजे आणि काहीतरी प्राप्त करावं असं आणि वाटायला लागेल, अशी विषयजन्य आणि इंद्रियजन्य सुख आहे. मग अशी सुखामुळं, इंद्रियांच्यामुळं, ती इंद्रिय तिथं जया ते इंद्रिय नेनती काही, त्या इंद्रिय कशी जाणतील सांगा. म्हणून एकदा या सुखाचा जर अनुभव आला तर परत दुसऱ्या सुखाची इच्छा शिल्लक राहत नाही. त्यामुळे सत्पुरुषांची स्थिती कशी होते? ती अगदी निरपेक्ष, अनपेक्षा, शुचिरदक्षा, उदासीनो, गतव्यता, सर्व आरंभ परित्यागियो, मदभक्ता समय प्रिया. वर्णन भक्तांचं करताना 12व्या अध्यायामध्ये भगवद्गीता कशी करती? तो अनपेक्ष होतो. त्याला कोणाकडून काय प्राप्त करायचा मनात सुद्धा येत नाही, कारण त्याला नकोच असतं, कारण तो भरून उरलेला असतो. उलट तोच भरून त्याच्या बाहेर पडणारं सुख तो दुसऱ्या जगाला देत असतो. इतका तो मोठा झालेला असतो, स्वतः भरून असतो आणि भरून तो बाहेर सांडत असतो. त्या सांडलेल्यातूनच त्यांचे ग्रंथ निर्माण झालेले आहेत. समर्थांची उभे आहे ना, आत्माराममध्ये आहे बघा, तो ग्रंथ कसा आहे म्हणून सांगितलेलं आहे. ते त्याचं वर्णन करताना केलेलं आहे की स्वामी कृपेचा लोट आला, असं समर्थांनी त्या ओवीमध्ये बोललेलं आहे. माझं हृदयी चिरावला आणि त्यातून जो प्रकट झाला तो हा ग्रंथ म्हणतात ते. याचा अर्थ स्वामी कृपा इतकी झाली माझ्यावरती, ईश्वर कृपा झाली की त्यामुळं माझ्यामध्ये असलेल्या ज्ञानाचा पत्ता लागला. ते ज्ञान इतकं भरभरून मी भोगलं आणि भोगलेल्या ज्ञानाची सुद्धा थोडासा भाग मी जगाला वाटण्याचा प्रयत्न या ग्रंथाद्वारे करतो, असं समर्थ जे बोलतात त्याचं कारण तेच आहे. कारण हे सुख इंद्रियावरती अवलंबून नाही, विषयावरती अवलंबून नाही, व्यक्ती आणि परिस्थिती पदार्थावरती अवलंबून नाही. म्हणून हे स्वावलंबी सुख आहे. म्हणून एकदा या सुखाची प्राप्ती झाली, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देके, म्हणून भोग विषेके हरके ना. तो भोगाच्या विषयामध्ये लक्षच घालत नाही का? आत्मलाभासारखं गोमट दुसरं काही न देखे, दुसरं त्याला काही दिसत नाही. तुकोबा म्हणतात, याचे सुख तुम्ही देखिले यावरी, मग दारोदारी न हिंडाल. याचं सुख एकदा तुम्ही जर अवलोकन केलं म्हणजे भोगलं, तर तुम्हाला बाहेर कुठं जायची गरजच पडणार नाही सुखासाठी. आपण आता प्रत्येक इंद्रियांच्या दारामध्ये, विषयांच्या दारामध्ये कटोरा घेऊन फिरतो, मला हे सुख प्राप्त व्हावं म्हणून. मी याचना करतो की मला ते प्राप्त व्हावं म्हणून. पण किती मर्यादा आहे बघा त्या इंद्रिय सुखाला, किती मर्यादा आहे. इंद्रिय चांगली तरी पाहिजेत काय नको?
इंद्रिय जर चांगली नसतील, सुस्थितीत नसतील, तरी सुद्धा हे सुख भोगता येत नाही. नुसते विषय असून तरी काय करायचे, काय उपयोग होतो सांगा. विषयामध्ये सुख आहे, धरून चालूया आपण. असेल ते जे कसलं असेल ते संसारिक सुख विषयामध्ये आहे. पण ते विषयातलं सुख भोगायला तरी इंद्रिय तरी चांगली पाहिजेत. माझी इंद्रिय समजा चांगली आहेत, पण विषय भोगण्या इतकं माझ्याकडं काहीतरी सामुग्री तरी असायला पाहिजे. म्हणजे विषय जर नसतील, विषय मी घेऊ शकत नसेल विकत, तर मला ती विषय भोगता सुद्धा येत नाहीत. नुसती इंद्रिय असून करायची काय. इंद्रिय आहेत पण विषय नाहीत, विषय आहेत पण इंद्रिय नाहीत. दोन्हीपैकी काहीतरी आमच्या आयुष्यामध्ये सतत घडत राहतं. शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला येणारा अनुभव आहे की विषयांचा रास समोर असते, आपल्या समोर रास असते मोठीच्या मोठी. सगळं सुख ताट वाढून ठेवलेलं असतं, पण ताट खाता येत नाही, कारण मला मर्यादा असतात. माझं शरीर ते पचवू शकत नाही. माझ्या शरीराला काही पथ्ये असतात, ते पथ्ये पाळावे लागतात. त्यामुळं मी ते खाऊ शकत नाही. किती अडचणीची गोष्ट आहे बघा इंद्रिय सुखांची. म्हणून इंद्रियावरती जे सुख अवलंबून आहे, विषयावरती जे सुख अवलंबून आहे, ते आत्यंतिक नसतं. आत्यंतिक सुख हे कशावरही अवलंबून नसतं, कारण ते आत्यंतिक म्हणजे त्याला सुरुवातही नसतं आणि अंतही नसतो. आदी अंत दोन्हीही नाहीत. म्हणजे आदी नाही, आदीने अंत शून्य असा शब्द वापरतात शास्त्र त्याला. आदी अंत शून्य असं आत्यंतिक सुख आहे. त्यामुळे विषय सुखासाठी वेगवेगळ्या गोष्टी लागतात. आपण बघितलं, एक म्हणजे प्रिय विषय तरी प्राप्त व्हायला पाहिजे. बघा, माझी इंद्रिय चांगली आहेत, विषय पण आहेत, पण मला आवडणारा पाहिजे ना. बाजार भरलेला आहे मोठाच्या मोठा, आणि त्या बाजार भरलेल्या बाजारामध्ये मला पाहिजे ती वस्तू जर नसेल, तर ती इंद्रिय काय करतील सांगा बघू. म्हणजे प्रिय विषय नाही, आवडणारा विषय नसेल, तर ते आवडणारा विषय नसेल तर इंद्रियाचा उपयोग काय सांगा. दुसरी गोष्ट, विषय भरपूर आहेत पण मला प्रिय नाही. किती अडचणीच्या गोष्टी आहेत बघा. आता विषय आहेत, इंद्रिय आहेत, सगळं आहे, विषय आहेत, परंतु निरोगी शरीर आणि निरोगी इंद्रिय तरी आपल्याकडे पाहिजेत ना. आणि ते भोगण्यासाठी मनाची प्रसन्नतेची गरज असते. एवढं सगळं एकत्र आलं, प्रिय विषय, निरोगी शरीर आणि मनाची प्रसन्नता, ह्या तीन गोष्टी जर जुळून आल्या तर, नुसत्या असल्या तर नव्हे, त्या जुळून आल्या तरच मला विषयातलं सुख भोगता येतं, अन्यथा नाही. त्यामुळे तीन गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रिय विषय आपल्याकडे असायला पाहिजे, दुसरं निरोगी शरीर म्हणजे इंद्रिय चांगली असायला पाहिजेत, आणि मन प्रसन्न पाहिजे की ते भोगायची इच्छा पाहिजे. म्हणजे या तिन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तरच आपल्याला विषयाचं सुख प्राप्त होऊ शकतं. याचा अर्थ विषय सुख आणि इंद्रियजन्य सुख हे देश काळ आणि वस्तूने मर्यादित असतं. त्यामुळं या सुखानं अत्यंतिक सुखाचा अनुभव येत नाही. इंद्रिय कमकुवत कशाबद्दल आहेत बघा. जया ते इंद्रिय नेनती काही, या सुखापेक्षा दुसरं सुख दुसरं नाही म्हणतात माऊली. जया परते आणि नाही, जया ते इंद्रिय नेनती काही, त्यांना जाणताच येत नाही. त्यामुळे हे सुख जे आहे हे देशानं, काळानं आणि वस्तूनं मर्यादित झालेलं आहे. एखाद्या ठिकाणी जायचं ना, तर आपल्याला एखादे पदार्थ फळं खायची असतील तर अमकं फळ आहे, चला अमक्या ठिकाणी जायला पाहिजे. कोकणात जाऊन हे खाता येतं, नंतर काश्मीरला जाऊन याचा अनुभव घेता येतो. असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला लागतात. म्हणजे त्याला देशाची मर्यादा आहे की नाही बघा, काळाची मर्यादा. म्हणजे ह्याच काळात ते उपलब्ध असतं. आंबा कधी पावसाळ्यात मिळतच नाही आपल्याला. आता आंब्याचं सुख मला पावसाळ्यात जर पाहिजे असेल तर, आता तो वेगळ्या प्रकाराने निर्माण करतात, हा भाग वेगळा. पण खरा विचार केला तर आंब्याचं सुख पावसाळ्यामध्ये मला घेता येत नाही, उन्हाळ्यामध्ये काळाचं बंधन आहे. वस्तू पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे काळ, देश, काळ, वस्तूनं मर्यादित झालेलं आहे. आणि हे संयोगातून होतं. संयोग म्हणजे सगळे जुळून आले तर होतं. संयोगातून होणारे सुख आहे. याचा अर्थ ज्या ठिकाणी संयोग आहे त्या ठिकाणी वियोगाचं दुःख ठरलेलं आहे. जिथं जिथं मिलन होतं त्या ठिकाणी फाटाफूट होणारच. हे मिलनाच्या वेळीच ठरतं. ही गोष्ट फार महत्वाची ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात. म्हणून ते सुख संयोगातून निर्माण होतं, म्हणून त्याचा वियोगाचं दुःख त्याच्या वाट्याला येतं. संयोगातून वियोगाचं दुःख वाट्याला येतं, म्हणून ते आत्यंतिक सुख नाही, जे इंद्रियांना जाणता येत नाही किंवा इंद्रियांच्या द्वारे जे मिळतं ते. त्यामुळे इंद्रियजन्य सुख जे आहे ते मर्यादित आहे. इंद्रियांची क्षमता मर्यादित आहेत, आणि त्यामुळं त्याचं वर्णनही करता येत नाही, ते शब्दाने सांगता येत नाही. आपली इंद्रिय वाचा आहे,
पण वाचन वर्णन करता येते का ब्रह्मतत्वाचं? नाही करता येत. असं म्हणतात रामकृष्ण परमहंस बोलतात, असा एकच शब्द आहे की जो अजूनही उष्टा झाला नाही. काय तर ब्रह्म. ब्रह्म हा असा शब्द आहे की जो अजूनही एकदाही उष्टा झालेला नाही. उष्टा झाला नाही या शब्दाचा अर्थ जीव किंवा वाणी त्या तत्वाचं वर्णन करू शकत नाही. वाघ शब्द आपण मगाशी म्हटला, तर वाणी त्या शब्दानं त्याचं वर्णन करू शकत नाही. हे बघा, आता माझ्याकडे वाणी आहे, पण शब्द नसतील तर शब्दाशिवाय वाणी बोलू शकत नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. आता ते डोळ्यांना दिसत नाही, ते श्रवणाचा विषय नाही, त्यामुळे ऐकून कळत नाही. म्हणून दाखवावं, हे बघ तो ते बघ आत्मसुख, असं दाखवता येत नाही. त्यामुळे ते इंद्रियांच्या पलीकडे आहे. इंद्रियांना ते दिसत नाही, दाखवता येत नाही. शब्दाचा अर्थ इंद्रियांना दिसत नाही, शब्दानं पटवून देता येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, कानानं श्रवण करून ते कळत नाही. नाही आत्मा प्रवचन लभ्ये, ते वर्णन आहे कठोपनिषदामध्ये, फार सुंदर आहे. प्रवचन ऐकून प्रवचन करून या सुखाचा अनुभव येणार नाही. नाही म्हणून बलहीन असेल आपण, बलहीनाला तो अनुभव येणार नाही. म्हणून इथं वर्णन करताना म्हणतात की जे इंद्रियातलं जे सुख आहे तो श्रवणाचा विषय होऊ शकत नाही, ते ऐकून कळत नाही, ते स्पर्शाला जाणवत नाही. म्हणून तो विषय, म्हणून ते सुख जे आहे ते विषय आणि इंद्रियांच्या पलीकडचं सुख आहे. म्हणून माऊली म्हणतात जया परते अनेक नाही. या विषयाचा, विषय सुखाचा दाखला किंवा प्रमाणच देता येत नाही, म्हणून जया परते आणि नाही म्हणतात ते. जया परते, आता कुणाचं सांगू नाव? ब्रह्म कुणासारखं आहे? आता सांगितलं आकाशासारखं आहे, मग आकाशासारखं सांगताना त्या आकाशाचं तरी वर्णन काय करता येते सांगा बघू. शेवटी जे प्रमाण देतात ना ब्रह्माबद्दलचं, तो आत्मा कसा आहे? आकाशापासून. पण आकाश त्याच्यापासून निर्माण झालंय, मग त्याच्यासारखं ते कसं असेल सांगा बघू. हाही मुद्दा आहे, फक्त सांगण्यासारखं आहे, सांगण्यासारखं आहे. आकाशासारखं आहे ब्रह्म म्हणणं उलटं बोलल्यासारखं आहे. ब्रह्मासारखं आकाश आहे म्हणायला हरकत नाही, पण आकाशासारखं ब्रह्म म्हणालो आपण तर उलटं बोलल्यासारखं आहे, त्याचं वर्णनच करता येत नाही. बापासारखं पोरगा आहे असं म्हटलं तर चालतंय, बरोबर आहे. ते मूल गुणासारखं आहे, बापासारखं आहे. पण मुलासारखा बाप आहे असं म्हटलं तर उलटं होणार की नाही? असा त्या ब्रह्माचं वर्णनच करता येत नाही. त्यामुळे त्या विषय सुखाचा, त्या आत्यंतिक सुखाचा दाखला देता येत नाही, उदाहरण देता येत नाही, प्रमाण देता येत नाही. आणि हे सुख कसं आहे? अप्रमेय आहे. श्रुती ज्याचं वर्णन करते अप्रेमेय आहे. म्हणून जया परते आणि नाही. जया ते इंद्रिय नेनती कही, ते आपणची आपल्या ठाई होऊन टाके. जो योगी असतो ना, तो आपल्याच ठिकाणी ते सुख भोगू शकतो. अन्यत्र जाऊन भोगायला लागला तर ते इंद्रियजन्य सुख झालं बघा. ज्या ठिकाणी इंद्रियांचा वापर करावा लागतो ते इंद्रियाचं, ज्या ठिकाणी विषयांची मागणी आहे ते विषय सुख असतं. ज्या सुखाला इंद्रिय आणि विषय लागत नाही तरी सुखाची अनुभूती येते, ते आत्यंतिक सुख असतं. म्हणून स्वतःशी एकरूप होऊनच ते प्राप्त होऊ शकतं. कारण इंद्रियांना त्या सुखाचा अनुभव कळत नाही, म्हणून ते सांगता येत नाही, बोलताच येत नाही. ते आपलं आपण जाणायचं आहे. आत्मनेम आत्मनातुष्टा स्थितप्रज्ञस्त दोषते, असं भगवद्गीता सांगते. आत्म्यातच तो आत्मरूप होऊन आत्मतुष्ट होतो. म्हणजे आतुष्ट व्हायसाठी, तुष्टीसाठी त्याला विषय लागत नाहीत, तर तो आत्मध्येच आपल्यामध्ये सांगत पाहत असतो. प्रेमाचं वर्णन करताना तुकोबांनी केलंय बघा. प्रेम न ये बोलता सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेमाचं वर्णन सुद्धा करता येत नाही, कधीच करत नाही. प्रेम म्हणजे कसं प्रेम आहे? हे प्रेम जे आहे ना, उच्च दर्जाची अवस्था आहे, त्याचं वर्णन करता येत नाही. आपण जे या प्रेमाची वर्णन करतो ना, हे अगदी फटकळ प्रेम असतं. या प्रेमाला काय, हे स्वार्थातून निर्माण झालेलं प्रेम असतं. हे शरीर असेल, इंद्रिय असेल तरी यांच्या प्रेमाचं प्रकटीकरण असतं, अन्यथा हे प्रेम संपलं. म्हणून हे प्रेम जे आहे ना, तुकोबा बोलतात, ते प्रेम आत्म्याबद्दलचं आहे. म्हणून आत्मा प्रेम न रे बोलता सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे. त्या अनुभवानं कळेल आणि ते त्याचं त्यालाच कळेल, दुसऱ्याला कळणार नाही. त्याला शब्दात आणायचं ना, शब्दात आणलं की त्याचा अर्थच राहत नाही ना त्याला काय. त्यामुळे बरेच वेळा श्रुती नेती नेती म्हणती, सगळे वेद कसे करतात, न येती न येते. आम्हाला सांगितलं तेवढंच आम्ही सांगितलं,
ह्याच्या पलीकडं मला काही सांगता येत नाही, ह्याच्या पलीकडं मला त्याचं वर्णन करता येत नाही, असं वेद सुद्धा मौनावरे. जिथं जिथं वेद थांबतात, मौनात जातात. का तर त्या सुखाचं जया परते आणि नाही म्हणून सांगितलंयच ना. त्याचा प्रमाणच नाही. कुठलं प्रमाण? उगीच शब्द प्रमाणानं सांगायचं, अनुमान प्रमाणानं वर सांगायचं. या पलीकडं सगळी प्रमाणं जी आहेत ती थिटी करतात. अनुभव हा हेच प्रमाण एक आपल्याला बोलताय. म्हणून तो वर्णन केलेलं आहे बघा. तुकाराम महाराजांचा फार सुंदर अभंग आहे बा. सांगता गोष्टी लागता गोडो हात लागता गोडा हा तो रोकडा अनुभव. सांगता गोष्टी लागता गोडा हा तो रोकडा अनुभव. सुख झाले नये बोले बोलता. त्याला बोलून दाखवता येत नाही जे मला आज सुख झालं ते. अंतर तो नये दिसो आता सोस कासेया. ज्यातला अंतर कळतच नाही ना, कसला सोस करायचा. तुका म्हणे जतन करू हेची धरू जीवाशी. आता ह्या सुखाला आपण जतन करूया. हे विषयाचं सुख नव्हे, हे इंद्रियानं निर्माण होणारं नव्हे, मात्रा स्पर्शस्तू नव्हे, तर हे कसं सुख आहे ते अनुभवातलं आहे. त्याच्या अनुभवाच्या अनुसंधानात राहिल्यामुळंच त्या सुखाची खरी ओळख होते, अन्यथा होत नाही. आणि आपल्याला झालेली ओळखीचं उदाहरण देऊन दुसऱ्याला स्पष्टीकरण देता येत नाही. असं ते जया परते आणि नाही जया ते इंद्रिय ते काही. ते आपणची आपल्या ठाई होऊन ठाके. म्हणून आपल्याच ठिकाणी म्हणून म्हणतात तुका म्हणे जतन करू हेची धरू जीवाशी. आपलं आपण त्याला जवळ करूया आणि आपणच त्याचा भोग बघूया. म्हणून वर्णन करताना म्हटलेलं आहे ते सुख बुद्धिग्राह्य आणि अत्यंतिक आहे. पण झोपेच्या सुखाला सुद्धा अंत आहे बरं का. काही वेळी लोक म्हणतात झोपेतलं सुख सुद्धा ब्रह्मसुख आहे. बरोबर आहे, पण झोपेतून जागा झाला नाही तर असं माऊली बोलतात. खरंच ब्रह्मसुख जे आहे ना ते ब्रह्मसुख कधी आहे, तो झोपेतून जागा होतो ना. समाधीत सुद्धा युत्थान आहे. युत्थान म्हणजे समाधी सुद्धा मोडते. आणि समाधीतून बाहेर आल्यानंतर ती माणसं रोजच्याप्रमाणे व्यवहार करायला लागतात. जरी त्यांनी समाधी लावायचा अभ्यास केला असला, समाधीमध्ये ते सुख भोगतात. पण ज्यावेळी ते बाहेर येतात त्याचं उत्थान होतं त्यावेळी परत प्रपंच सुखाची इच्छा त्यांच्यामध्ये तशीच राहते. म्हणून इथं म्हणलेलं आहे झोपेचं सुख तसंच आहे. जरा समाधीचं सुख त्याच्यावरचं आहे, कारण बऱ्याच काळ ती राहू शकतं. पण झोपेचं कसं आहे, झोप आहे तोपर्यंत, गाढ झोप आहे तोपर्यंत त्याचा अनुभव येतो. पण झोपेच्या सुखाला सुद्धा अंत आहे. माऊलींची ओवी आहे 15व्या अध्यायामध्ये, फार सुंदर आहे, प्रसिद्ध ओवी आहे बरं काय. साचची कुडती विरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. काय म्हणतात बघा ते, साचची पुडती विरा. जर खरं मानायचं झालं अर्जुन, जरी न येता स्वप्न जागरा. जर स्वप्न आणि जागृती जर तिथं आली नाही, म्हणजे स्वप्नात जर गेला तर ते सुख संपलं, जागृती झाला तरी ते स्वप्न संपलं. म्हणून म्हणते काय, जरी न येता स्वप्न जागरा तरच ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. मग त्याला ब्रह्मभाव म्हणूया, मग त्याला ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मसुख म्हणूया. पण ते म्हणतात म्हणता येत नाही, कारण ते खरं नाही, त्याला अंत आहे. त्यामुळं त्या अनुभवातून उठाविषयी वाटत नाही. याचाच विचार आपण मगाशी तुकोबाच्या झाले समाधान, आता उठाविषयी म्हणा येत नाही नारायणा असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं अत्यंत कष्टानंतर आणि शीन भागुट्यानंतर जे सुख प्राप्त होतं ना ते सुख शांती प्रदान करत असतं. खूप साधनेचा सगळा परिपाक झालेला असतो, परिपक्वतेला साधना पोचलेली असते. आणि त्या साधनेनंतर मिळणारं जे सुख आहे वर्णन करतात बघा स्वामी वरदानंद भारतीने एक 2 उदाहरण दिलेले आहेत. ते म्हणतात दुष्ट असणारा, दुर्वर्तनीय असणारा नवरा घरामध्ये आणि खाष्ट असणारी सासू. पूर्वीचं उदाहरण आहे हे, आता उदाहरण आता लागू पडत नाही, आता उलट्या सगळ्या गोष्टी घडतात. दुष्ट दुर्वर्तनीय असणारा नवरा आणि खाष्ट असणारी सासू यांचा जाच सोसणाऱ्या शालीन किंवा सुवासनीला प्रेमळ आईबापाच्या सहवासात माहेरीत गेल्यावर जसं वाटतं ना तसा आत्मसुखाचा अनुभव येतो. कसा आहे बघा, इतका त्रास असतो, तिला जात असतो, सासूरवास असतो, दुर्वर्तनी नवरा असतो, तो सारखा छळत असतो, आणि खाष्ट सासू असते. आणि घरी गेल्यानंतर कशी ती माहेरी गेली आणि आई वडिलांच्या प्रेमळच्या छत्राखाली थांबली ना, तिला जे सुखाचा अनुभव येतो ना तसा आहे. तसं खाष्ट सासू आणि दुर्वर्तनी नवरा हा प्रपंच आहे. या प्रपंचातलं म्हणून प्रवृत्तीतलं सुख आहे. म्हणून प्रवृत्ती
सासर निवृत्ती माहेर असं वर्णन करतात ना. संतांचं वर्णन कसं आहे म्हणून म्हणतात प्रवृत्तीला सासर. पूर्वीचं उदाहरण असलं तर असू दे, आत्ता लागू सुद्धा करता येते आपल्याला. प्रवृत्ती सासर निवृत्ती माहेर हे वर्णन त्यासाठी केलेलं आहे. जर अशा सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर, किंवा एखादा दीर्घ प्रवास आपण केला आहे, कष्टदायक प्रवास आहे, काय त्या प्रवासात साधी गाडी वेळेवर मिळाली नाही, उन्हाचा भयंकर त्रास आहे, कडक उन्हाळ्यातील केलेला प्रवास आहे, आणि त्या प्रवासानंतर त्या बॅगांचं ओझं वगैरे घेऊन घरी आपल्या प्रेमळ माणसात आल्यावर जसं वाटतं ना, तसं आत्मसाक्षात्कार झालेल्या सुखावलेल्या जीवाला वाटतं. वरदानंद भारतींचं उदाहरण आहे बरं काय. कसं वाटत असेल. आता काय झाले, भाग गेला शीन गेला म्हणतात ना मग, अवघा झालाशी आनंद, आता कोठे धावे मन तुझे चरण देखिल्या. भाग गेला शीन गेला, या सगळ्या साधनांचा शीन गेला, सगळ्या प्रपंचाचं ओझं बाजूला टाकलं, बॅगा सगळ्या गुंडळून ठेवल्या, आणि शांत पहुडलो मी आणि आराम घ्यायला लागलो अशा गारव्यामध्ये. ते आत्मसाक्षात्कारातलं सुख असतं. जर शब्दानं आणि कल्पनेनं एवढ्याला आपल्याला सुख झाल्यासारखं वाटत असेल तर खरे सुख अनुभवणारे तत्ववेत्ते जीवनमुक्त पुरुष आहेत. ते कोणत्या अवस्थेमध्ये जगत असतील याचा अंदाजच फक्त केलेला बरा. आम्ही फक्त बोलतोय आणि ऐकायला लागलोय, पण जे अनुभवतात ना ते अनुभव चित्ता चित्त जाणे, तुकोबा त्यासाठी बोलतात. तुम्ही काय बोलता, प्रेमाचं वर्णन किंवा ईश्वराचं वर्णन करताय, काही वर्णन करू नका. ते वर्णन ईश्वराचं सुख आहे, आत्म्याचं सुख आहे. हे सुख फक्त अनुभवानंच कळतं. ते ह्या इंद्रियांना कळणार नाही, म्हणून इंद्रियातीत आहे. तो तत्व ते व्यक्ता जो आहे तो सुखसागरात डुंबत असतो, आणि तो डोह आनंदाचा असतो. म्हणून तुकाबू म्हणतात ना, आनंदाचे डोही आनंद तरंग. आता त्या ठिकाणी तरंग आनंदाचे आहेत आणि डोह पण आनंदाचा आहे बरं काय. हा महत्वाचा भाग आहे. म्हणून ते आपणची आपुली या ठाई होऊन ठाके असं माऊली बोलतात ह्या ओवीमध्ये. काय म्हणतात, ते आपणची आपुल्या ठाई होऊन टाके, म्हणजे आनंदाचा डोह आहे आणि आनंदाचे तरंग आहे. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदची अंग आनंदची, त्याचं अंग त्याचं इकडलं तिकडलं सगळा आनंदच आहे. चंदनाचे हात पाय ही चंदन, आणि परिसा नाही ही न कोणी अंग. परिसाला इकडली बाजू तिकडली बाजू अशी काय नसते. चंदनाचा हात घ्या, त्याची खोड घ्या, त्याची पानं घ्या, त्याची फुलं घ्या, त्याचा बुंदा घ्या, त्याची मुळं घ्या, वासच देता. तशी संतांची पदवी आहे ती. संतांच्याबद्दल वापरलेला तो योजलेला अभंग आहे तुकोबारी. म्हणजे हे तत्ववेत्ता पुरुष असतात ना, असा तो आनंदाचा डोह आहे की ज्याला किनारा नाही, म्हणजे मर्यादा नाही. अत्यंतिक असा अत्यंतिक सुखाचा अनुभव घेतात आणि त्यामध्ये आरामात डुंबत असतात. त्यामध्ये आचार्य बोलतात बघा, आपल्या भजगोविंदम मध्ये फार सुंदर श्लोक आलेला आहे बघा. योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संगविहीन. त्यांना काय लागत नाही बघा. योग रतो वा भोग रतो, संग रतो वा संगविहीना, यश ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदती नंदतेव. आचार्याने वर्णन केले त्या सुखाचं बघा, त्या सुखाचा अधिकारी असलेल्या सत्पुरुषाचं वर्णन केलंय. तो काय करतो बघा, ज्याचं चित्त योग रतो वा भोग रतो, तो चित्त समाधीत असो नाहीतर तो भोगात असो. प्रारब्धानं समजा काय त्याला भोग वाटणीला आलेले असतील तर त्या प्रारब्धातल्या विषय भोगामध्ये तो असेल, कदाचित विषय भोगामध्ये असेल, कदाचित योग रतो म्हणजे समाधीमध्ये सुद्धा असेल. संग रतो वा संगविहीना, कदाचित तो लोकांच्या मध्ये असेल किंवा लोकांच्या पेक्षा बाजूला एकटा असेल. म्हणजे कदाचित तो लोकांतामध्ये असेल किंवा एकांतामध्ये असेल. तो कुठेही असू दे, तो समाधीत असेल किंवा विषय भोगत असेल. यश ब्रह्मणी रमते, त्या स्वरूपाच्या, तो नित्य स्वरूपाच्या निरतिशय अशा आनंदाच्या सागरामध्ये तो डुंबत असतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे रमते चित्तम, त्याचं चित्त तिथंच रमलेलं असतं. आणि माऊली काय बोलतात, ते आपणची आपल्या ठाई होऊन टाके. आणि तुकोबा म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग, आणि त्याचा रंग, त्याचा सगळा रंग, त्याचे सगळे स्वरूप जे आहे आनंदच आहे. म्हणजे तो जो आनंद होतो, तो आनंद होतो, तो सुख होतो. सुख त्याच्याकडे येत नाही, तो सुखरूप होतो.
असं वर्णन आहे. तो आनंदरूप होतो, तो ज्ञानरूप होतो, असं वर्णन केलेलं आहे. आणि त्यासाठीच म्हणतात इथं आचार्यांचा हा श्लोक फार भज गोविंदम मधला, योगरतो वा भोगरतो, कुठली बी असू दे स्थिती, संगरतो वा संगविना, संग नसलं तर नसेल, यश ब्रह्मणी रमते चित्तम, नंदती नंदती नंदते व, नंदती नंदती म्हणजे आनंदात असतात, डुंबत असतात, त्या आनंदाच्या सागरामध्ये ते डुंबत असतात. स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये सुद्धा सांगितले ना, दुःखेश्वान उद्विग्न म्हणा, सुखेशु विगत स्फुरा, अशी त्याची स्थिती झालेली असते. कारण त्यानं सर्व कामनेतून आपलं लक्ष बाहेर काढून एकाच ठिकाणी त्या अवस्थेमध्ये तो स्थिर झालेला असतो. आणि म्हणून त्याच्यासाठी प्राप्त करणं काही शिल्लक राहत नाही. आता काय मिळवायला जाईल हो तो, कुठे कुठे मिळवायला जाणार बघा. म्हणून पुढचा श्लोक सुद्धा तेच सांगतो, हे एकदा मिळालं की दुसरं काही मिळवावं असं वाटत नाही. अशा पुढच्या श्लोकाचा विचार आपण नंतरच्या चिंतनामध्ये करणार आहोत. अजूनही आपण याच्यावरती चिंतन करत राहावं. या ओवीवरती 2 ओव्या आपण बघितल्या, ती ये ओळखीचे सरसे, सुखाची या साम्राज्य बैशे, मग आपण पा समरसे विरोनी जाय, जया परते आणि नाही, जया ते इंद्रिय नेनती कही, ते आपणची आपुलिया ठाई होऊनी टाके. आत्ताच्या चिंतनामध्ये आपण 368 नंबरच्या 6व्या अध्यायातील ओवीवरचा चिंतनाचा थोडासा विचार केलेला आहे. अजून खूप तुम्ही लोक शहाणे आहात, अभ्यास करणारे आहात, अजून त्याच्यावरती चिंतन करावं, अजून अभ्यास करावा आणि आनंद भोगावा. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदान विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.